मित्रांनो, यावर्षी प्रयागराजमध्ये झालेला महाकुंभ मेळा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला। परंतु 2027 मध्ये नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा होण्याआधीच चांगला गाजतोय। कारण काय, तर साधुग्रामसाठी होणारी वृक्षतोड। नेमकं प्रकरण काय, चला तर करूयात अनफोल्ड। तपोवन ही केवळ हिरवाईने नटलेली भूमी नसून तिच्या मातीमध्ये इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरणीय स्थैर्य ही तीनही मूल्ये खोलवर रुजलेली आहेत। रामायण काळात भगवान श्रीराम, सीता देवी आणि लक्ष्मण यांनी आपल्या 14 वर्षांच्या वनवासातील काही काळ याच तपोवनमध्ये व्यतीत केला। त्यामुळे भूमी धार्मिकदृष्ट्या पवित्र, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि स्थानिक लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे। या परिसरातील प्राचीन वड, पिंपळ, चिंच, उंबर आणि असंख्य देशी प्रजातींची झाडे शेकडो वर्षांच्या जैविक प्रवासाची साक्ष देतात। आणि या झाडांचा शहरी हवामानावर असलेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे। कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू महंतांची निवास व्यवस्था तपोवनात केली जाते। त्यामुळे हा परिसर कुंभमेळ्याच्या कालावधीत साधुग्राम म्हणून ओळखला जातो। कुंभमेळ्यातील अमृत पर्वात स्नानासाठी साधू महंत रामकुंडात येतात। रामकुंडापर्यंत त्यांना तपोवनातून येणे सोयीस्कर ठरते। त्यामुळे प्रत्येक कुंभमेळ्यात तपोवनातच साधू महंतांच्या निवासाची व्यवस्था केली जाते। आगामी कुंभमेळ्यात सुमारे 4 लाखांहून अधिक साधू महंत साधुग्राम मध्ये वास्तव्यास येण्याचा अंदाज आहे। इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या साधू महंतांची निवास व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील नेहमीची जागा कमी पडणार असल्याने महापालिकेच्या ताब्यात असलेल्या 54 एकर परिसरातील 1825 वृक्ष तोडण्यासाठी चिन्हांकित करण्यात आले। या आधीच्या कुंभमेळ्यात कधीही वृक्षतोड झालेली नसल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याच्या शक्यतेने पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले। नाशिककर पर्यावरण प्रेमींनी तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी चिक्को आंदोलन व तसेच विविध उपक्रम सुरू केले आणि याची दखल आता राज्यभरातून सगळीकडे घेतली जाऊ लागली आहे। अभिनेते सयाजी शिंदे, महेश मांजरेकर व तसेच सामाजिक कामांसाठी ओळखले जाणारे वरुण सुखराज यांनीही नाशिककरांच्या लढ्याला पाठबळ दिले आहे। कुंभमेळ्यासारख्या लाखो लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक सोहळ्यासाठी व्यवस्था करण्याची गरज निश्चितच असते। परंतु ती व्यवस्था निसर्गाचा विनाश करून नव्हे तर निसर्गासोबत समन्वय साधून केली जावी। तपोवनातील प्रस्तावित वृक्ष तोडीवरून जनक्षोभ उसळल्याने महानगरपालिकेने नमते घेत साधुग्रामच्या आराखड्यात काही बदल करण्याची तयारी सुरू केली आहे। आराखड्यात बदल करून तोडाव्या लागणाऱ्या झाडांची संख्या आणखी कमी करून 900 पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। आणि याच प्रकरणात आता विविध पक्षांच्या अनेक नेत्यांनी आपले मत मांडण्यास सुरुवात केली आहे। साधुग्रामसाठी केली जाणारी वृक्षतोड योग्य की अयोग्य यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।